दोन वेळच्या जेवणाचीही त्यांना भ्रांत। बहुरुपयाचं सोंग घेऊन त्यांच्या संसाराचा रहाटगाडा कसा बसा चालतो। अशाच शासनाची स्वस्त धान्य योजना अर्थात रेशनिंगची आस शेख कुटुंबाला लागली। हातातोंडाच्या लढाईतही एजंटला कसे बसे 2000 रुपये मोजले आणि रेशनिंग कार्ड मिळवलं, मात्र त्यांना मिळालं उन्नत गटाचं पांढरं कार्ड। त्यामुळे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी आता त्यांची अवस्था झाली आहे। रिपोर्ट आली, गाडीमध्ये पेट्रोल टाकून गाडी कशी काय चालवानी तुम्ही? चाकामध्ये हवा मागे तोंड करून बसा, गाडी चालवायला वारा लागत नाही। भर रस्त्यात असा खाकी वर्दीचा धाक बसला तर कुणीही घाबरून जाईल, पण पूर्णा तालुक्यातल्या रहिवाशांसाठी ही खाकी वर्दी निखळ मनोरंजनाचं माध्यम ठरते। हा खाकी वर्दीचा धाक नव्हे तर हे जगणं आहे एका बहुरुपयाचं। पूर्णा तालुक्यात राहणाऱ्या सिकंदर शहाच्या या इटुकल्या नाट्यानं पूर्णेतल्या रहिवाशांच्या डोळ्यात हसून हसून पाणी येत असे। मात्र या बहुरुपयाचं वास्तवातलं जगणं पाहिलं तर कुणाच्याही डोळ्यांच्या कडा पाणावतील। कुटुंबातल्या 8 सदस्यांसह सिकंदर पूर्णा तालुक्यातल्या अलीनगरमध्ये राहतो। 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या सिकंदरचं उत्पन्न कितीसं असावं की शासनाकडून त्यांना चक्क पांढरी शिधा वाटप पत्रिका देण्यात आली। खरं तर शहा यांना पिवळ्या रंगाची शिधा वाटप पत्रिका मिळायला हवी, पण त्यांना पिवळी नव्हे, केशरीही नव्हे तर चक्क पांढरी शिधा वाटप पत्रिका देण्यात आली आहे। या शिधा वाटप पत्रिकेवर केशरी शिधा पत्रिकेस पात्र असा शेराही मारण्यात आलाय। मात्र तरीही त्यांना स्वस्त धान्य योजनेतला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाहीये। राशन खाने बंद कर दिए, उसको बच्चे को बताया करे तो लोग नको बोले, वैसे पड़े। अब बच्चे ने कोशिश करे, बच्चे को बोल देखो बाबा राशन कार्ड का अपना नाम आया वाला है, कोई साथ पहले पकड़ रहे। तुटपुंच्या उत्पन्नात कुटुंबाचा रहाटगाडा चालावा यासाठी सिकंदरनं 2000 रुपये खर्च करून ही शिधा वाटप पत्रिका बनवून घेतली, पण त्यावरनं स्वस्त धान्य मिळतं नक्की रुसेल। त्यामुळे असून अडचण आणि नसून खोळंबा अशीच त्यांची अवस्था झाली आहे। पहले तो बोले 5000 लगते तुम्हारा अनाज पानी मिलेगा, फिर बाद में बोले 2000 दो तो तुमको अनाज पानी मिलेगा। तो 2000 देने के तो हमारी हिम्मत नहीं है, रोज मजदूरी करने वाले मांग के खाने वाले इंसान, हम कहाँ से 2000 रुपये दें? इसलिए उसका विषय कट कर दिया, बाद में तहसील में मिलेगा कहीं बाद में बंद कर दे। स्वस्त धान्याचा लाभ मिळावा यासाठी सिकंदर शहा यांच्या मुलानं अनेकदा तहसीलदार कार्यालयात अर्ज केले, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही। अखेर त्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली। आमच्या प्रतिनिधींनी शहा कुटुंबियांची भेट घेतली। खऱ्या अर्थानं लाभार्थी असूनही त्यांना शासकीय सोयींपासून वंचित राहावं लागत होतं। त्यामुळे शहा कुटुंबाला घेऊन आमच्या प्रतिनिधींनी थेट तहसीलदारांचं कार्यालय गाठलं। तहसीलदारांना शहा यांच्याबाबत सर्व माहिती दिली। शहा कुटुंबाची व्यथा जाणून घेतल्यावर याबाबतचे सर्व निकष तपासून शहा यांच्यावरचा अन्याय दूर केला जाईल असं आश्वासन तहसीलदारांनी झी हेल्पलाईनला दिलंय। या शिधापत्रिकेबाबत नायब तहसीलदार पुरवठा किंवा पुरवठा विभाग यांना सांगून आम्ही चौकशी करू। केशरी शिधापत्रिका कदाचित आपल्याकडे केशरी रंगाच्या अवेलेबल नसतील तर अशा परिस्थितीमध्ये आपण पांढऱ्या म्हणजे शुभ्र शिधापत्रिका देतो आणि त्याच्यावर आपण केशरी शिधापत्रिकेसाठी पात्र असं लिहून देतो। जर तसं असेल तर त्याला केशरी शिधापत्रिका जो काही लाभ आहे तो लाभ आम्ही निश्चित देऊ। तर संबंधित पुरवठा विभाग आणि आमचे जे नायब तहसीलदार आहेत त्यांना सांगून या प्रकरणामध्ये नेमका हा लाभधारक कोणत्या योजनेसाठी पात्र आहे, कोणत्या योजनेत नाव आहे त्याच्यानुसार चौकशी करून त्यांना लाभ देण्यात येईल। तहसीलदारांच्या आश्वासनावरच न थांबता झी हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी पुरवठा विभागात जाऊन या शिधा वाटप पत्रिकेच्या रेकॉर्डची तपासणी केली। त्यातही ही शिधा वाटप पत्रिका केशरी यादीत असल्याचं उघड झालं। त्यामुळे आता शहा कुटुंबाला स्वस्त धान्याच्या योजनेचा लाभ मिळणार आहे। झी हेल्पलाईननं मदत केल्यामुळे शहा कुटुंबियांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले। या तक्रारीमध्ये जी हेल्पलाईन आमच्या सोबत आली, पूर्णा तहसीलदार यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी आम्हाला म्हटलं की 4 किंवा 3 दिवसामध्ये तुमचं जे काय आहे ते तुम्हाला भेटून जाईल आणि जे पात्र तुम्ही ठरता त्या हिशोबाने तुम्हाला भेटेल। या हिशोबात आम्हाला आता सध्या जी हेल्पलाईनमधून आम्हाला मदत भेटली। हा लढा इथेच संपणार नाही। उत्पन्नाच्या निकषानुसार शहा कुटुंबाचं नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत यायला हवं आणि त्यानुसार त्यांना पिवळी शिधा वाटप पत्रिका मिळायला हवी। त्यामुळे या कुटुंबाला पिवळी शिधा वाटप पत्रिका मिळवून देण्यातही झी हेल्पलाईन प्रयत्नशील राहील, कारण सवाल एका गरजू कुटुंबाच्या हक्काचा आहे। कल्पना मुंदडा, झी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।